एवढं डिझेल सांडले तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सेकंड पार्टमध्ये. आज चाललोय खतानाला. आज शिरोळपेक्षा पण पुढे जायचं आहे आणि गँग सगळी गेल्या पुढं. काका, बंडू मामा, अमोल काका, अमरदादा एवढी चौघजण पुढे गेल्यात आणि आता मी जाणार आहे ट्रॅक्टर घेऊन मागणं. तर सकाळी ट्रॅक्टर चालू केले, तर कोल्ड स्टार्ट काय नाही. फटाफट लवकर निघतो, नाही तर संध्याकाळी यायला लय वेळ होतो. तर हे काय विषय असा, टाकीत घाण अडकलेली, हे खालच्या निप्पलमध्ये अडकलेली, ती घाण काढायला जाऊन एवढं डिझेल सांडले. इथं बारडी नव्हती तरी बरं 19 नंबर पाना डिगीत होता. आता बदललोय, आता इथे डिझेल टाकणार आणि जाणार गाडी डायरेक्ट काम याच्याकडे, डेस्टिनेशनकडे. त्यांना आमचं काल स्कॅम झाला असं वाटतंय. तर शिरोळवरून येताना HP पंपावरती 1000 रुपये स्टॅन टाकलेलं आणि ट्रॅक्टर डायरेक्ट घरापाशी आणलो, घरापाशी लावलेलो. सकाळी चालू होतो, पतवत होतो आणि आज येताना छोट्या ब्याच्या पेरवापर्यंत असतं तोवर डिझेल संपलं. आपलं टोटल रनिंग होतं 20 किलोमीटर. ट्रॅक्टर 4 जरी आवरून दिलं तर 5 लिटरमध्ये ट्रॅक्टर यायला पाहिजे होतं आणि वरचं 5 लिटर डिझेल कुठे गेलं काय ठेव जाणं. जर तुम्ही 100% रात्री काढलं तर मारला असणार आहे, तर रात्री डिझेल आणि दुसरा पर्यंत तुमचं डिझेल काढला तर रात्री घरापाशी ट्रॅक्टर डिझेल पण कोणतं काढतं. ट्रॅक्टर अवरेज 4 जास्त डिझेल केलं तरी भेटलं, लय मोठा प्रश्न तयार झाला. पेट्रोल पंपवाल्यांच्यामुळं मूड ऑफ झाला राहू. तर हे गाईज लावलं बघा डब्बा ओके मध्ये, लय धुडकूस केला. 4 चाकी दिवस जायला लय दम होत रे. आणि हे एवढी जागा तिकडे कौला, इकडे पण घालायचं नव्हतं आणि तो डबा कुठे न्यायचा होता बघा. तो पाकात असो कस तर नेऊन लावलोय. आज चालू करतो भरायला. सगळ्यात पहिला तरी मागचा डबा, मागचा नाही पुढच्या डब्यात भरायचा चालू आहे. देवान जीव वाटलं आपल्याला. मित्रांनो झालं बघा, दिवस बुडाच्या आधी भरले, पण डबं काय लय भरलं नाही. डबं सपाटच भरल्यात. एवढा भरला आहे आणि त्यात जरा जास्त म्हणजे सपाटच भरला. एवढं लय पण नाही, पण फाळक्याच्या वर आलाय. ए रे बघा डबं आज चाललोय दिवसाबरोबर. डबं एवढं लय भरलं नसल्यामुळे जरा फास्ट जायला चालते. आज डबं कमी भरलं असल्यामुळे तिथं वरंगळीला पण काय विषय नाही, जाते निवांत.
पहिला ब्रेक दिला तर चहाला मस्तपैकी चहा बिस्किट खाऊन आता पुन्हा आणि जाणार. मित्रांनो ह्यो आहे दुसरा ब्रेक आहे थंबनेलसाठी. आम्ही दाखवतो ट्रॅक्टर हे बघा. एक डबा बंडूमामा घेणार आहे आणि एक डबा अमोलकाका घेणार आहे. आणि सगळ्यात पहिलं तर अमोलकाका त्यांच्या घराकडे चाललो एक डबा द्यायला. बंडूमामा यायला लगेच कबूल करणार आहे आणि दोन्ही डबा एक डबा आणि डबा बंडूमामा घेणार आहे. मित्रांनो सगळ्यात पहिलं तर ह्यो डबा अमोलकाका द्यायचा. ह्यो इकडे तोंड करून म्हणजे आलतो तसं सोडला आणि ह्यो डबा न्यायचा बंडूमामाकडं. मग ह्यो वळवून आणलाय आता ह्यो इथं सोडवणार. तो जाऊन अमोलकाका त्यांच्यात मोकळा करणार आहे. चला भाऊ उतरवायचं थोडकंच राहिलंय. असला आदमी बघा येऊ किती काम करतोय. दर्शन ओढ की ते बंडूमामाच पोरगा आहे बघा. दर्शन 5वीला म्हणून सांगतोय बरं हाय आता पहिलीला. गेलं बघ ते पोकळी. आता चाललोय तो डबा जोडायला. तर मित्रांनो डबा सगळं दोन्ही जोडल्यात. आता जाणार आहे बंडूमामा आणि अमोलकाका तर पुढे गेल्यात. ह्या आदमीने ट्रॅक्टर शिकवायला म्हणून ठेवून घेतली. याला कलर दाबायची ना दाब की ट्रॅक्टर चालू कर की. पिन काय पहिलाच बसल्या आदळ नुसतं. तू ट्रॅक्टर चालू कर की. कलर दाबून ट्रॅक्टर चालू करायचं बरं. नाही मी नाही क्लच दाबू. हा क्लच दाब दाब की. येत कसं नसते ट्रॅक्टर चालणार असं क्लच दाबायला येत नव्हे. सोड क्लच. तुला क्लच दाबायचं होईना लागा कसला ड्रायव्हर. बघायला ट्रॅक्टर शिकायचं आणि क्लच दाबायचं होईना. क्या वागणे लगे मर्दा क्या गुंडा बनणे कर तू. अरे तुझ्यापेक्षा कादंबरी बरी केला का. कादंबरी ऑक्स ट्रॅक्टर चालू द्या. मी क्लच दाबणार मी ट्रॅक्टर चालू करणार मी गिअर टाकणार. हे फक्त स्टेअरिंग चालवणार. हे बी पॉवर स्टेअरिंग करत नाही फिरते नुसतं स्टेअरिंग चालणार. थोडी टायर बघत चाललास काय. टायर बघून चालू त्याला पुढचं दिसत नाही सगळे अंदाज नाही अजून.